औपचारिक गप्पांच्या वेळेला शरद पवार यांनी आपली ही भावना बोलून दाखवली। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे ही नेमकी कुणाला संधी देणार आहेत का की मग ते स्वतः पुन्हा एकदा सभागृहामध्ये जाणार हे अद्याप ठरलेलं नाहीये। बघूयात पुढची बातमी। ठाणे जिल्ह्यामधल्या शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे खरा सांगितला जात नाही असं वक्तव्य मंत्री गणेश नाईक यांनी केलंय। या वक्तव्यामुळे नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना टोला लगावला अशी चर्चा होतीये। काल पालघरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते उदय बंधू पाटील यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये गणेश नाईक बोलत होते। नाईकांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार उत्तरही दिले। उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांना टोले लगावले। ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हा प्रमुख मोदा जोशी, नंतर सतीश प्रधान, नंतर शाबीर शेख, नंतर मी, माझ्यानंतर आनंद दिघे, नंतर बरेच झाले। आता मी काय दुसऱ्या बरेच झालेल्या लोकांची नावाची मालिका सांगत नाही। आता राजन विचारे आले, खरा इतिहास सांगितला जातो का राजन? खरं सांग ना जरा। नाही, ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही। ठाण्यामध्ये आजच आम्ही अद्ययावत रुग्णवाहिका कार्डियक अँब्युलन्सची आज व्यवस्था केलेली आहे। कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही तात्काळ नवी मुंबई करता आम्ही पाठवू। ठाणे महानगरपालिकेचा ठाण्याचा जो शिवसेनेचा इतिहास आहे त्या इतिहासाने नायकांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा त्यांनी विसरू नये। एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्या एवढे ते काही मोठे नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी 50 लोकांच्या समेत उठाव केला। याची चर्चा जर ते करत असतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक कोण कोण कुठच्या पक्षात आहेत आणि कुठच्या पक्षातनं ते आलेले आहेत याचा देखील अभ्यास त्यांनी केला पाहिजे। मी अनेक वेळा सांगितलं की गणेश नाईक हे सिनियर मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु याचा अर्थ स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी सारखी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये। शेवटी आमचा शाखा प्रमुख देखील नवी मुंबईचा त्यांच्यावर टीका करू शकतो। नाशिकमधल्या सातपूर इथे तक्रारदारच आरोपी झाल्याची एक धक्कादायक अशी घटना समोर आली। एकीकडे नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण राज्यामध्ये गाजतंय किंवा चर्चेत आलेलं आहे आणि असं असताना या नव्या प्रकरणामुळे देखील चांगलीच खळबळ माजलेली आहे। 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी सातपूर पोलिसांमध्ये तक्रार देणारा रवींद्र एरंडे याच्यावरच आता गुन्हा दाखल करण्यात आला। एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झालं असा संशय व्यक्त होतोय। आपल्याकडे 4 जण खंडणी मागत असल्याची तक्रार 2 दिवसांपूर्वी एरंडे यांनी दिली होती।